हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे सिंपल इंडियन कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी 10 मिनिटात होणारे स्नॅक्स. तुम्ही लहान मुलांसाठी देखील बनवू शकता. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा ओवा आहे हातावर असा क्रश करून आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी कडकडीत गरम तेल मी 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला तेल. अशा पद्धतीनेच एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता नंतरला हाताने चांगलं त्याला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी तेल अगदी पिठाला पूर्णपणे चोळून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली पिठाची मूड तयार होते, म्हणजे संपूर्ण प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि इथे अगदी साध्या पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थंड पाणी किंवा गरम पाण्याने पीठ मळायचं नाही आहे. रूम टेम्परेचरवरचंच पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा गोळा अगदी घट्टसरच मळायचा आहे, त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी ॲड करा. अगदी एकखट्टी पाणी टाकू नका. तुम्ही बघू शकता आपलं पिठाची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. याच पद्धतीने आपल्याला थोडंसं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं लागले मला हे पीठ मळायला. बघू शकता तुम्ही अगदी घट्ट पीठ मळलेलं आहे. पीठ मी 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं होतं. अगदी तुम्ही सहज पटकन लगेच करायचे असेल तरी करू शकता. इथे परत एकदा मी पोलपटावर पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे. या पद्धतीने छोटे छोटे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे. मी अगदी छोट्या पोळीच्या आकाराचंच पीठ घेतलेलं आहे. याची मी आता एक छानशी पोळी लाटून घेणार आहे. आणि आपल्याला जास्त काही पीठ लावायची देखील गरज पडत नाही. त्याच्यामुळे कमी पीठ लावताच पोळी छान लाटता येते, खाली चिपकत देखील नाही. तुम्ही बघू शकता मी छोटीशीच पोळी लाटलेली आहे. आणि याची जाडी बघू शकता तुम्ही, अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे, जास्त जाड ठेवायचं नाही आहे. या पद्धतीचं जर तुमच्याकडे चमचा असेल तर या पद्धतीने तुम्ही अगदी पटपट करू शकता, किंवा तुम्ही चाकूने देखील याला अशा लाईन पाडू शकता. पण चमच्याने अगदी पटकन होतं, चिपकत नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अगदी सहज हे बनवता येतं आहे. अगदी कोणीही बनवू शकतो, बॅचलर्स देखील बनवू शकतात. एवढी सोपी रेसिपी आहे. आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने या अशा पद्धतीने आपल्याला त्याला गोल बनवून घ्यायचा आहे. अगदी छान शेप येतो. तुम्ही हवा तो आकार देऊ शकता, परंतु मला हाच आकार जास्त आवडतो, कारण माझ्या मुलाला हा आवडतो, त्याच्यामुळे तो आवडीने देखील खातो. मुलांना काहीतरी असं वेगळं दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हाला इथे हवं तर तुम्ही यामध्ये वेगळ्या पद्धतीचे आकार घेऊन सुद्धा तळू शकता. तर या पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे बनवून घ्यायचे आहे. अगदी झटपट होणारी प्रोसेस आहे. या पद्धतीने मी अजून स्नॅक्सचे ज्या रेसिपी आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेल्या आहे, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. अगदी पौष्टिक देखील आहे. मैद्यापासून आपण बनवलेल्या नाही आहे, गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. काहीच वेळ लागत नाही, अगदी 2 मिनटात तयार होतात. तर मी सर्व आता इथं बनवून घेतलेलं आहे सर्व पिठाचे. 2 कप पिठामध्ये एवढे झालेले आहेत. आता आपण यांना तळून घेणार आहोत. एक खट्टी बनवून आपण डायरेक्ट तळायला घेणार आहोत. इथे चांगलं तेल गरम झालेलं आहे. मिडियम फ्लेमच ठेवायची आहे गॅसची, आणि जेवढे बसेल तेवढे आपण तेलात टाकून घ्यायचे आहे. ते चिपकत नाहीत, त्याच्यामुळे काहीच काळजी करायचं कारण नाही. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे. अगदी मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. सतत ढवळत तळायचे आहे, म्हणजे एकसारखा कलर येतो. तुम्ही ते बघू शकता मी कंटिन्युअस त्याला ढवळत ढवळतच तळती आहे. अगदी एकसारखा कलर आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान तळले गेलेले आहेत. अगदी कुरकुरीत होतात.
आणि अशा जाळीवरतीच काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं आणि पटकन थंड देखील होतात. थंड झाल्यावर अगदी कुरकुरीत लागतात हे स्नॅक्स. त्याच्यामुळे अगदी थंड झाल्यावरतीच आपल्याला खायला घ्यायचं आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये महिनाभर देखील राहतात. त्याचप्रमाणे मी बाकीचे बॅच देखील तळून घेतलेले आहे. हे बघा संपूर्ण तळून झालेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहे. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा अगदी कुरुम कुरुम झालेले आहेत. धन्यवाद.